सीएनजी पुरवठा ठप्प झाल्याने मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत। रिक्षा टॅक्सी चालकांच्या वतीने वाढीव भाड्याची मागणी केली जाते। मुंबईकरांची इच्छित स्थळी जाण्यासाठी आता पायपीट सुद्धा मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूया तर सीएनजी पुरवठा ठप्प झाल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत। रिक्षा टॅक्सी चालकांकडून वाढीव भाड्याची मागणी केली जाते। मुंबईकरांची आता इच्छित स्थळी जाण्यासाठी पायपीट सुद्धा मुंबईमध्ये पाहायला मिळते। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सीएनजी पुरवठा ठप्प झाल्याने मुंबईकरांचे आता अतोनात हाल होत आहेत। रिक्षा आणि टॅक्सी चालक आता मुंबईकरांकडून वाढीव भाड्याची मागणी करतायत, त्यामुळे संताप देखील आता व्यक्त केला जातोय। तर मुंबईकर आता इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पायपीट करत असल्याचं पाहायला मिळत आहे। वडाळा इथं मुख्य सीएनजी पाईपलाईनला काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे ते टॅक्सी असेल, रिक्षा असेल यांना सीएनजी मिळाले नाहीत आणि त्यामुळे आता जर सायंकाळीच्या वेळेत जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात प्रवाशांना गैरसोय होताना पाहायला मिळते। कारण टॅक्सी भाडे जे आहेत ते नाकारले जात आहेत। खास करून जर आपण पाहिलं तर अनेक वेळा हे असे टॅक्सींना विचारलं जातं, मात्र ते याच्यावर जात नाही। काका, तुम्ही आता टॅक्सीवाल्यांशी बोललात, काय बोलले टॅक्सीवाले? नाही बोलला। का नाही? शिपिटेक द्यायला नाही बोलला। नाही म्हणाला? भाडं जास्त मागितलं का? नाही भाडं नाहीच बोलला तो। नाहीच म्हणाला। बोलतात किती जणांना विचारलं? दोघं तिघांना विचारलं। काय बोलतायत? मीटरवर नाही जाणार। आज हे सगळं सीएनजीचा प्रॉब्लेम आहे म्हणून? हो, बहुतेक। मला जायचं कुठे? मी गिरगाव चौपाटीला जाणार होतो। किती पैसे सांगितले? 120 रुपये, म्हणजे इथून अगदी जवळ 30-40 रुपये लागतात आपल्याला। हो। तर बघू शकता अशा प्रकारे आता सध्या मुंबईत लूट सुरू है। यहाँ से आप टैक्सी ढूंढ रहे? 15-20 मिनट हो गया। क्या बोल रहे टैक्सी? नहीं, कोई आने को तैयार नहीं है। जाना कहाँ है आप? कालबा देवी। इधर नजदीक ही है। तो क्या बोल रहे, कितना मीटर से जा रहे हैं, नहीं जा रहे? या मीटर से नहीं, कोई 100 रुपये बोल रहा है, कोई 250 बोल रहा है। उनको जाना नहीं है तो ऐसे बहाने बना। आज आपको शायद पता नहीं है, सीएनजी का प्रॉब्लम हुआ है और टैक्सी मुंबई में बोल रहा था कि हाँ मैं पेट्रोल से जाऊंगा तो 200 रुपये लूंगा, ऐसा कुछ बोल रहा था मेरे को। शायद इसी वजह से हो सकता है, मेरे को इतना आइडिया नहीं, बट वो यही बोल रहा था मैं सीएनजी से नहीं जाएगा, पेट्रोल से आएगा तो 200 रुपये पड़ेगा, ऐसा बोल रहा था। जे मीटर प्रमाणे भाडे ते न घेता थेट अव्वाच्या सव्वा भाडं सांगितलं जाते आणि प्रवाशांची लूट सुरू आहे। आज संपूर्ण दिवस सीएनजी जे आहे ते पेट्रोल पंपवर मिळत नव्हतं, त्यामुळे टॅक्सी असतील, रिक्षा असतील आणि इतर जे ओला उबेर सारख्या कार्स असतील ते भाडं नाकारतायत आणि त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होताना पाहायला मिळते। कॅमेरामन आदित्य सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।